यहेजकेल अध्याय 2। तो मला म्हणाला, मानवपुत्रा, तू आपल्या पायांवर उभा राहा, म्हणजे मी तुझ्याबरोबर बोलेन। तो मजबरोबर बोलत असता आत्म्याने माझ्या ठाई प्रवेश करून मला माझ्या पायांवर उभे केले। तेव्हा त्याचे बोलणे मला ऐकू आले। तो मला म्हणाला, हे मानवपुत्रा, मी तुला इस्रायल वंशजांकडे, मजशी फितुरी केलेल्या त्या फितुरी राष्ट्राकडे पाठवितो। त्यांनी व त्यांच्या वाडवडिलांनी आजपर्यंत मजविरुद्ध वर्तन केले आहे। हे त्यांचे वंशज उद्धट व कठीण हृदयाचे आहेत। मी तुला त्याचकडे पाठवित आहे। प्रभू परमेश्वर असे म्हणतो, हे त्यास सांग। ते तुझे ऐकोत न ऐकोत, निदान त्याचकडे कोणीतरी संदेष्टा गेला होता, हे त्यास समजेल। ती तर बोलून चालून फितुरी जात आहे। हे मानवपुत्रा, तुझ्या भोवती काटे झुडपे व काटे असले, तू विंचवांमध्ये असलास तरी त्यांना भिवू नको, त्यांच्या शब्दास भिवू नको। ती फितुरी जात आहे, तरी त्यांच्या शब्दास भिवू नको, त्यांच्या चर्येस भिवू नको। ते ऐकोत न ऐकोत, तू माझी वचने त्यास सांग। ते तर अत्यंत फितुरी आहेत। हे मानवपुत्रा, मी सांगतो ते ऐक। त्या फितुरी जातीप्रमाणे तू फितूर होऊ नको। आपले तोंड उघड आणि मी देतो ते खा। मी पाहिले, तो मजकडे एक हात पुढे झाला आणि पहा, त्या हातात ग्रंथाचा पट होता। तो त्याने मजपुढे पसरिला। त्यावर पाठपोट लिहिले होते आणि त्यात विलाप, शोक व आकांत ह्या विषयीचा लेख होता।